ती चांगली या समाजात असणं फार गरजेचं आहे. आणि मला खूप कौतुक करावं असं वाटतं शैलेश सांगळे सरांचं, जिथे शिक्षणाचा बाजार जसं मी म्हणलं झालेला आहे. खरं तर हे काम मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सने केलं पाहिजे, ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे. पण शैलेश सरांसारखे सामान्य घरातून आलेली ही मुलं अशा पद्धतीचा उपक्रम ह्या छोट्याशा गावामध्ये उभा केलेला आहे, सुरू करतायत. खरंच एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाला पाहिजे. मागच्या 6 महिन्यापासून आम्ही कंटिन्युअसली डिस्कशन्स मध्ये होतो की उक्कड पिंपरी सारख्या छोट्या गावामध्ये मुलांना एक्सपोजर कसं देता येईल नवीन टेक्नॉलॉजीचं. आणि योगायोगाने मी ह्याच क्षेत्रात काम करतो. मी स्वतः एक एमटेक आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. आणि महाराष्ट्रात 10 ठिकाणी आमचे टेक्नॉलॉजीचे ऑफिसेस आहेत, जिथे आम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांना सॉफ्टवेअर शिकवतो आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांना कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब लावून देण्याचं काम करतो. कॉर्पोरेट्समध्ये बऱ्याचशा ट्रेनिंग्स आम्ही प्रोव्हाइड करतो. साधारण 110 लोकांची इंजिनियर्सची माझी स्वतःची टीम आहे. महाराष्ट्रात 10 ठिकाणी, जसं मी म्हटलं, लातूर असेल, सांगली असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, ह्या सगळ्या शहरांमध्ये आमचे ऑफिसेस असल्यामुळे शैलेश सरांचं आणि माझं मागच्या 6 महिन्यापासून सातत्याने डिस्कशन चालू होतं की ह्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल. 6 महिने आम्ही बसून छत्रपती संभाजीनगरच्या आमच्या क्रांती चौकाच्या ऑफिसमध्ये बसून आम्ही एक करिक्युलमच असा डिझाईन केलेला आहे ह्या मुलांसाठी, जिथे लाखो रुपयांची फीस देऊन मुलं हे शिक्षण घेत आहेत. तेच शिक्षण कमी लेवलचं, जे की ह्या छोट्या मुलांना समजून येईल अशा पद्धतीचं सॉफ्टवेअरचं शिक्षण आज आपण इथे इनॉग्रेट केले. एबीसी किड्स स्कूल प्रोग्राम च्या साह्याने. तुम्ही बघितलं असेल, कोडिंग असेल ज्याच्याने सॉफ्टवेअर्स बनतात, रोबोटिक्स असेल ज्याने रोबोट्स बनतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, तुमच्या स्मार्टफोन्सवरती तुम्ही जे इंस्टाग्राम वगैरे वापर